आज आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहोत। आपण जे क्रॉपटेक आणि सोलुटेक महादनचे जे दोन प्रोडक्ट आलेले आहेत बाजारामध्ये, यांचं आपण ही जी राईज अँड शाईन व्हरायटी लावलेली आहे आणि 7x5 वर लागण केलेली आहे। साधारण एक 5 महिन्याचा प्लॉट आहे। इथं आपण बघू शकतो की आपण इथं क्रॉपटेक आणि सोलुटेक वापरलं, क्रॉपटेक बेसलला वापरलेलं आहे आणि सोलुटेकचे जे 3 ग्रेड आलेले आहेत महादननी, ज्या खास केळीसाठी पिकनी हाय ग्रेड आहेत। पहिली ग्रेड जी आहे ती 14-26-13 म्हणून आपण इथं वापरलेली आहे। त्या ग्रेडमुळं काय होतं की पानातलं अंतर तुम्ही बघू शकता, पानातलं अंतर तुम्हाला मेंटेन व्हायला मदत होती आणि साधारण 100 दिवसापर्यंत आपण ही पहिली ग्रेड वापरतो। 14-26-13 8 किलोचा त्याचा डोस आहे। 8 दिवसातून 8 किलो आपण त्याला रिकमेंडेशन आहे। त्याच्यानंतर आपण 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर, कारण या प्लॉटला आता 5 महिने झाले, इथं आपण आपली 2 नंबरची ग्रेड वापरतोय सध्या, ती म्हणजे 8-27-22। या ग्रेडमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे आणि नत्र थोडंसं आहे। या ग्रेडमध्ये तुमचं घड निर्मिती होती, म्हणजे खोडामध्ये आपण जे म्हणतो 120 ते 150 दिवसाच्या दरम्यान घड निर्मिती होती। आता हा 5 महिन्याचा प्लॉट आहे। ऑलरेडी आपण जर बघितलं तर खोडामध्ये जी घड निर्मिती ऑलरेडी झालेली, तर अशा पद्धतीनं हा तुम्ही बघू शकता, याचा बोंदा बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर पानातलं अंतर बघू शकता। पानाची जी गैराई म्हणजे रुंदी आहे, लांबी आहे, हे तुम्ही बघू शकता। हे क्रॉपटेक आणि सोलोटेक वापरलेला हा प्लॉट आहे। नमस्कार, आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये आहोत, जिथं आपली फार्मर प्रॅक्टिस जे आपण रेग्युलर जे खतं आहेत बाजारामधले DAP 10-20 हे वापरलेला हा प्लॉट आहे। इथं आपण DAP वापरलेलं आहे, 5 महिन्याचा प्लॉट आहे आणि शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसमध्ये जे रेग्युलर आपले जे ग्रेड आहेत 12-61, 01, 34, 19-19 हे वापरलेला हा प्लॉट आहे। ते प्लॉटमध्ये तुम्ही बघा पानातलं अंतर काय दिसते आपल्याला, खोडाची जाडी बघा ती कमी दिसते, पानाची जी रुंदी आहे ती पण कमी दिसते। अशी ही वॉटर सोल्युबल वापरलेली आहे हा प्लॉट आहे।